अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथील तलाठी कार्यालयाची इमारत सरपंच कैलास छबू मस्के यांनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे संपूर्ण इमारत पाडून शासनाचे व जनतेचे रुपये 9 ते 10 लाख रुपयांचे नुकसान केल्याबाबतची तक्रार महेंद्र कचरू मस्के, शेहबाज अली मजाज अली, आशेम अली, महफेज अली उस्मानी, रफीक कुरेशी, फैजल मिर्जा, अशफाक खतीब, हिदायत सादेक अली व काही दिवसांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडे यांनी केली होती। या तक्रारीची गंभीर दखल प्रशासनाने घेत सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत करून पोलीस बंदोबस्त बुधवार दिनांक 16 रोजी सायगाव येथील आली होती। या चौकशी समितीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास प्राप्त होताच सायगाव ग्रामपंचायतच्या सरपंचावर काय कार्यवाही होणार याकडे संपूर्ण सायगावसह बीड जिल्ह्याचे लक्ष आहे। 1990ला बांधलेली तलाठी कार्यालयाची इमारत ग्रामपंचायतमध्ये वेणार या नावे नोंद आहे। ही इमारत लोकनियुक्त सरपंच कैलास छबू मस्के यांनी कुठल्याच कार्यालयाची परवानगी न घेता इमारत पाडली अशी तक्रार आहे। या ठिकाणी अंगणवाडी क्रमांक 4 ही नोव्हेंबरपर्यंत चालू होती अशी माहिती चौकशी समितीला अंगणवाडी सेविकेने दिली आहे। तसेच ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्यांनी तलाठी कार्यालय पाडण्याचा किंवा पडलेले मटेरियल बाजूला सारण्याचा कुठलाही ठराव घेतला नसल्याची माहिती चौकशी समितीला दिली आहे। मात्र सरपंच कैलास मस्के हे चौकशी समितीला उडवाउडवीची उत्तरे देताना प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहेत। तब्बल 3 वेळा त्यांनी त्यांचा जबाब बदलला असून तलाठी कार्यालयाची इमारत पडली असून पडलेले मटेरियल स्वतः सरपंच कैलास मस्के यांनी बाजूला सारल्याची कबुली त्यांनी चौकशी समितीला दिली आहे। मात्र कोणतीही शासकीय इमारत पडली किंवा पाडली असेल तर प्रशासनास कळवावे लागते। मात्र सरपंचाने प्रशासनास इमारत पडल्याची माहिती लपवल्याने संशयाची सुई गवगवते। त्याचबरोबर लोखंडी गजाचे भंगार, दरवाजे, खिडक्या व इतर साहित्य त्या ठिकाणी दिसून आले नाही। ते सरपंचांनी विक्री केले आहे का हाही प्रश्न पडतो। मुळात शासकीय इमारत बेकायदेशीरपणे किंवा विना परवानगी पाडणे अथवा इमारत पडल्यानंतर ते प्रशासनाला न कळवणे हा गंभीर गुन्हा आहे। चौकशी समितीने तब्बल 5 ते 6 तास कसून चौकशी केली असून ही समिती सरपंचांवर गुन्हे दाखल करून कार्यवाही करेल का याकडे सायगाव प्रशासनाचे व बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान कोणतीही परवानगी न घेतल्यास शासकीय इमारत पाडल्याप्रकरणी तक्रारदार महेंद्र कचरू मस्के व सायगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच रफीक कुरेशी यांच्याशी अंबाजोगाई न्यूज चॅनलने विचारणा केली असता प्रशासन सायगावला न्याय देईल का असे मत त्यांनी व्यक्त केले। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। वर्षभर म्हणाले त्यांना बोलू द्या ना, सरपंचाला बोलू द्या, त्यांनाच बोलू द्या, कोण बोला तुम्ही सांगू नका, त्यांना बोलू जोपर्यंत असं बोलणार नाही बोलो सरपंच बिंदास। 6 महिन्याच्या आसपास मध्ये झालेला आहे, बिंदास बोलो सरपंच। सरकून घेतलं इकडे साईड काय म्हणलं म्हणजे पडलं कधी हीच मला माहित नाही। मस्त मला काय सांगते पडायच्या अगोदर तर सारणार नाही, पडल्यावर सांग, पडल्यावर सारणार माझ्या प्रश्न तुम्ही पडायच्या अगोदर तर सारणार नाही हो म्हणजे त्याच्या अगोदर पडलं म्हणता येणार माझ्या अगोदर कामा बांधलेलं तेच मला माहित नाही। मला माहितीच्या विषयी पडलेलं होतं, मटेरियल तिथं होतं, मी मटेरियल सारून घेतलं। यात 2-3 महिन्यामध्ये 5-6 महिन्याच्या आतमध्ये पडलं होतं। लेकरायचं जाण येण्यासाठी काही टीचर आहेत, काही लेकर आहेत, त्यांचे काही मायबाप आहेत किंवा आमच्या लेकराला इथून येण्या जाण्यासाठी त्रास होईल। त्याबद्दल मी आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीने सांगण्याबद्दल आम्ही सरकून घेतलेलं साहेब होती अशी का कशी होती ही मी बघण्यात नाही। मी होतो पुण्याला ऊस तोडायला, त्या साहेबांना मला आणलं ऊस तोडून, त्या साहेबांनी मला सरपंच केलेला आहे। ऊस तोडून आणून मला उभा केलेला आहे। मला सांगा मी काय म्हणतो, मला माहित नाही पडलंय का पाडलेला आहे। कचरा होता साईडला सुद्धा घेतला मी साहेब। मूळ मुद्दा सगळ्यात मी कचरा साईडला साडून घेतला साहेबचा विषय पुढचा। आज बिल्डिंग आहे का तिथं पडलेले तुम्ही ढिगाराचं सारला, ढिगारा सारला बरोबर, पूर्णपणे पडलेले असून त्याचं मटेरियल कधी सारलंय 7 महिने तुम्हीच सारलं त्याचे पडलेले मटेरियल बांधकामाच्या पूर्व बाजू बरोबर आहे। मटेरियल बांधकामाच्या लगतच असलेल्या पूर्वकडे
इकडे अलीकडे रिकामा होतं का? तुम्ही जरा बसू नका, तुम्ही जरा बोलत राहा माझ्याशी. कमी जागा आहे कारण चौकशी करायची कशी? आणि ती चौकशी मालकीच जागा आहे कोणाची? आमची जागा नाही साहेब. त्यांना थांबवा नको, तुम्ही ठरवा. रेकॉर्ड बघा जाऊन तुम्ही तुम्ही पूर्ण पंचायत. ही रिकामी जागा कोणाची आहे? तुमको बोलने मत दो ना बीच में, चौकशी उनको दोनों को पूछ रहे, इन्होंने बोर्ड जाना क्या? बीच में मत बोलो कोई भी, जिसको पूछेंगे वो बोलो. कैसा करना है? वो आपण उनको दिवाला ना उनको देऊ. हे काय का त्यांना तुमच्या कुठून ती बोलणार सगळं आहे वाचणार आहे राव मी. मला इथं पडायलेल्या प्रश्नाचं तर उत्तर देता का नाही तुम्ही? का काय बी म्हणतात त्या 2 कागदाचं झालं. आता मी ह्या प्रश्नाचं उत्तर विचारलं ती बी आहे का त्याच्यात? ते रजिस्टर आणायचं. कुणाला माहित असलं सांगा. कारण तुम्ही काय ते सांगायला तुम्ही म्हणता सांगू नका मध्ये. मी महेंद्र कचरू मस्के आणि कैलास छबू मस्के सरपंच यांनी बॅनर ऑफिस पाडलेला आहे, तलाठी कार्यालय. कुठलीही परवानगी न घेता पाडलेली आहे, तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बस एवढं. माननीय रफिकभाई कुरेशी, आपण सायगावचे उपसरपंच आहात आणि आपणच आपल्या ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये तलाठी कार्यालय जे पाडलं होतं त्या संदर्भात तक्रार दिली होती. नेमकी समिती आज दाखल झाली आणि नेमक्या समिती समोर आपला अहवालही समोर गेला. नेमकी आपली तक्रार काय होती? नाही, विषय असा आहे की 30/1/2025 रोजी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील, विभागीय कार्यालय औरंगाबाद असेल, या ठिकाणी आम्ही तक्रार केलेली होती. सायगावचे लोकनियुक्त सरपंच कैलास छबू मस्के यांनी तलाठी कार्यालय जे आहे तर कुठलीही परवानगी न घेता, ग्रामपंचायतचा ठराव न घेता त्यांनी JCBने ते तलाठी कार्यालय जमीनदोस्त करून टाकले. त्याचा नियम आहे. आमची तक्रार म्हणजे तक्रार काही कुठली त्यांच्या काय म्हणते त्याला विरोध म्हणून माझी तक्रार नाही. तक्रार माझी रीतसर आहे. आम्ही ज्यावेळी सगळ्यांनी तक्रार केली, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, काही नागरिक आहेत त्याच्यामध्ये, तर कुठलीही शासनाची इमारत सरपंचाला पाडण्याचा अधिकार नाही. आमचा हा मेन मुद्दा आहे की जरी कुठलीही शासकीय इमारत असेल ते ग्रामपंचायतच्या निगराणीमध्ये असते आणि ती इमारत समजा पडायला आली असेल, मोडकळीस आली असेल, तर ते रीतसर संबंधित डिपार्टमेंटला ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ते आपण पुढं प्रशासनाकडे पाठवायला पाहिजे, संबंधित डिपार्टमेंटकडे. मग त्यांच्याकडनं आपल्याला ते अधिकारी येतील, त्याची पाहणी होईल, स्ट्रक्चर त्याचा ऑडिट वगैरे होऊन तो रिपोर्ट येतो आणि त्यानंतर ते पाडायची किंवा न पाडायची ते प्रशासन ठरवत असतं. हे त्याचे नियम आहेत. पण या सगळ्या नियमाला धाब्यावर ठेवून आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच छबू कैलास मस्केजी यांनी पदाचा दुरुपयोग करून मनमानी कारभार म्हणावा लागेल याला, आणि त्यांनी JCB आणून डायरेक्ट ढवळ्या दिवसा ते इमारत पाडून टाकली, जमीनदोस्त केली आणि ते पूर्ण त्याचं मटेरियल एका साईडला करून टाकलं. आणि त्यांना आता विचारलं की बाबा हे कुणी पाडली, काय पाडली, तर ते म्हणते की मी पाडली नाही. आणि कधी पडली तर म्हणले एक वर्षभर झाली पडली, कोणा म्हणते 7-8 महिने झाली पडली, कोणा म्हणते 2-4 महिने झाली पडली. आणि जी ती इमारत होती त्या इमारतला बॅनर ऑफिस म्हणून असं ग्रामपंचायतमध्ये नाव दिलं होतं. पण मूळ जी इमारत आहे ते सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या मार्फत तलाठी कार्यालय म्हणून ते बांधकाम झालेलं आहे. 2 रूम, संडास, बाथरूम हे. अरे त्यानंतर 1990ला बांधकाम झाले त्याचं, 1990ला तलाठी कार्यालय म्हणून. आणि त्यानंतर पुन्हा नंतरच्या काळामध्ये जे सरपंच येत गेले, मग त्या ठिकाणी तलाठी वगैरे, आज बी तलाठी सज्जावर कुणी बसतच नाही ना. सज्जे तलाठी कार्यालय गाव कोणकोणत्या अशा काही गाव आहेत त्या ठिकाणी तलाठी कार्यालय बांधण्यात आलेले आहेत. पण आणखीन बी त्याला आजच्या तारखेमध्ये बी तलाठी त्या ठिकाणी त्या सज्जामध्ये बसत नाही.
आंबेजोगाई सगळ्याचे दुकान आहेत. मग त्या काळात बी तलाठी त्या ठिकाणी काही बसत असतील किंवा नसतील. कालांतरानं तलाठी कधी बसले बी नाही तिथं. ती इमारत तलाठी कार्यालय म्हणून 1990 ला बांधकाम झालेलं आहे. आज लगत ती इमारत सुसज्ज इमारत आहे, मजबूत इमारत होती. मग कालांतरानं काही जे सरपंच म्हणजे नवीन सरपंच येत गेले निवडून, तर त्या काळामध्ये मग ते आमच्याकडे कृषी अधिकारी यायचे. तर त्या काळामध्ये बॅनरची माहिती म्हणजे रोपट्यांची माहिती देणं, बियाण्यांची माहिती देणं, मातीचं परीक्षण होणं त्या काळामध्ये होत होतं मागच्या. तर मग त्यांना ते त्या ठिकाणी बसण्यासाठी ते करण्यासाठी ग्रामपंचायतनं त्या कृषीच्या अधिकाऱ्यांना दिलं होतं बसण्यासाठी, ते रिकाम आहे म्हणून. मग बराच काळ ते मग कृषी अधिकारी त्या ठिकाणी यायचे, शेतकऱ्यांना माहिती द्यायचे, असा काळ चालला. तर मग ते दर 5 वर्षाला सर्वे होत असतो गावाचा. आपल्या गावात सर्वे होत असतो, इमारती, प्लॉट वगैरे ना. मग दर 5 वर्षाला सर्वे होत असतो ग्रामपंचायतचा, की प्लॉट असतील, कोणत्या इमारती असतील, बांधकाम असतील, त्यांच्या नोंदी होतात. पीटीआरला नोंद घेतली जाते. तर त्या अनुषंगानं ते सर्वेच्या वेळेला, आता नवीन ग्रामपंचायत आलेली असेल त्यावेळेस तर ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी ते प्लॉट नोंदणीचा एक सर्वे असताना त्याच्यामध्ये हे ऑफिस जे आहे ते ऑफिस बऱ्याच दिवसांना आहे या ठिकाणी, बरोबर आहे. मग ऑफिस कशाचं आहे, मग त्या ठिकाणी ते कृषीचे लोक यायचे, बसायचे, जायचे. म्हणून तिथल्या लोकांनी मी सांगितलं, वो कृषी के लोक बैठते यहाँ. नागरिकांनी सांगितलं कृषीचे लोक वो बॅनर के मालूमात देते, असं लोकांनी सांगितलं. मग बॅनर ऑफिस त्यांनी पीटीआरला लिहून टाकलं. आणि मूळ इमारत जी आहे ती तलाठी कार्यालय आहे. तलाठी कार्यालयाची इमारत आहे. 1990 ला बांधकाम झाले. सार्वजनिक बांधकामला त्याची नोंद आहे, TRB नंबर आहे, कधी बांधकाम झालेलं आहे, किती स्क्वेअर फीट मध्ये बांधकाम झालेलं आहे, हे सगळी नोंद आहे त्याची. आणि अशा पद्धतीची सरकारी ती इमारत आहे. आणि त्याची नोंद बॅनर ऑफिस म्हणून असं नोंद केलेली आहे. मग हे कोणत्याही डिपार्टमेंटचं इमारत असू, कार्यालय असू, याची पद्धत आहे की आपण रीतसर त्याची परवानगी घ्यावी. एखाद्या वेळेस ते कार्यालय इमारत पडली असेल किंवा पडायला झाली असेल तरी सुद्धा डिपार्टमेंटला आपल्याला ग्रामपंचायतनं ठराव घेऊन रीतसर कळवावं लागेल. आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला पुढची कारवाई करता येईल. ही अशी त्याची पद्धत आहे. पण यांनी हे कुठली त्याची चर्चा न करता ग्रामपंचायत मध्ये सुद्धा चर्चा झालेली नाही. या गोष्टी समिती चौकशी आल्यानंतर समितीनं ग्रामसेवक आमचे ग्रामविकास अधिकारी शिंदे साहेब यांना असं विचारलं. त्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच साहेब आणि ग्रामविकास अधिकारी शिंदे साहेब सगळे होते समिती. त्यांना रीतसर विचारलं समितीने की बा तुम्ही याचं परवानगी घेतली का. त्यांनी सांगितलं आम्ही परवानगी घेतलेली नाही. मग तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ठराव वगैरे घेतला का, काही चर्चा केली का याची वा हे पाडण्यासाठी. तर ग्रामसेवकांनी, सरपंचांनी, त्यांनी स्वतः सांगितलं की ते आम्ही घेतलेला नाही. आणि त्यांनी जे पाळली त्या अनुषंगानं आम्ही त्यांना रीतसर तक्रार आम्ही स्वतः केली किंवा हे चुकीचं काम आहे, प्रशासकीय इमारत तुम्हाला हे पाडता येत नाही. तर त्या अनुषंगानं आज चौकशी झाली. आणि त्या इमारतीमध्ये मग सरपंच म्हणतात की 1 वर्ष झाली पडली, कधी म्हणतात 8 महिने झाले पडली, कोणा म्हणतात की पडली होती म्हणून मी JCBनं बाजूला केली. मग पडली जरी असली तर तुम्हाला JCBनं बाजूला करायचा अधिकार नाही ना. पडलेली जरी असेल, आता ते म्हणतात त्याप्रमाणे पडली होती म्हणून मी JCBनं बाजूला केली, त्यांनी कबुली दिली मी स्वतः बाजूला केली. मग तुम्हाला अधिकार नाही ना. पडली तरी तुम्ही कल्पना द्यायला पाहिजे ना डिपार्टमेंटला. एक भाग. आता दुसरा भाग 4 महिने 6 महिने अगोदर पडली म्हणतात हे. मग त्याच इमारतीमध्ये अंगणवाडी क्रमांक 4 अंगणवाडी चालली त्या ठिकाणी, त्याच इमारतीमध्ये तलाठी कार्यालयात. म्हणजे 23 पासून 2023 पासून जून 2023 पासून डिसेंबर 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंगणवाडी क्रमांक 4 ती अंगणवाडी त्या ठिकाणी चालली. आता हे म्हणतात 8 महिने अगोदर पडली.
तर मग आता नोव्हेंबर पर्यंत अंगणवाडी तिथं चालली ना तिथं. मग समितीनं त्या अंगणवाडीच्या कार्यकर्ते आणि मदतनीस त्यांना बोलावून घेतलं की बाबा इथं तुमची जी अंगणवाडी आहे तुम्ही जी भरवली तर कधी पर्यंत भरवली. ग्रामपंचायतनंच आम्हाला इथं अंगणवाडी भरायला परवानगी दिली, ग्रामपंचायतनंच रिकामी केली. 8 महिने अगोदर पडली तर मग अंगणवाडी कशी चालली तिथं. हा एक भाग आहे. म्हणजे कितपत खोटं जरी बोलायचं असेल त्याला कुठंतरी जमवता आलं पाहिजे, जुळवता आलं पाहिजे. मग जमवता नाही, जुळवता आलं नाही, काही करायचं आणि काही बोलायचं असं थोडं चालतंय. मग त्यांनी लेखी कळवलंय त्यांनी तेव्हा या सरपंच साहेब जे म्हणतात की बाबा 8 महिने अगोदर इमारत पडलेली होती. अंगणवाडीचे मदतनीस ताई म्हणतात की बाबा मी या ठिकाणी नोव्हेंबर 2024 पर्यंत मी या ठिकाणी अंगणवाडी मी चालवली. म्हणजे हे समोरच आहे किंवा सरासरी तुम्ही जेसीबीनं बिना परवानगीचं हे तुम्ही इमारत पाडली, हे सिद्ध आहे. आणि हा आमचा कुठं काही आरोप किंवा आम्ही हा विरोध करत नाही. विकास कामाला आज नाही, आम्ही माझा ग्रामपंचायतला 4था-5वा टर्म आहे. पंचायत समिती सदस्य म्हणून पण आम्ही राहून काम केलेलं आहे. म्हणून आम्ही विकास कामाला कुठं नाही, चुकीचं काम करत असतील तर त्या कामाला मात्र आम्ही विरोध करणार. विकास काम असेल, चांगलं तुम्ही काम करत असताल जनतेसाठी तर आमचं 100% सहकार्य आहे आणि इथून पुढून पण राहणार आहे. आमचं असं म्हणणं आहे. आज समिती आली, चौकशी समितीने केली, त्याचा अहवाल जे काय असेल ते येईल आणि ते काय प्रशासन असेल, शासन असेल, जे काही निर्णय घेतील ते घेतील, आम्हाला ते मान्य राहील.